बबनराव तुमची वेळ आली मागवा. गॅस पाहिलं बबनराव, राजकारण पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता पुढं करा. आता राहिलं मग तुमचं काय, बबनरावचं काय. बबनराव काय सांगितलं नाही, त्याच्या अगोदर सांगितलं काय मला पण झालं नाही. तुम्ही किती विधानसभा लढले, किती विधानसभा झाल्या तुमच्या? 8 विधानसभा लढले बबनराव. एक निवडणूक म्हणजे एक बाळांपण, पण टाकानी पडला बबनराव सही सलामत सही पास. बरोबर ना. आता राहिला प्रश्न, हे वयच आहे खासदारकीचं. मला वयाच्या 45व्या वर्षी खासदार केलं, पण माझ्या मनाचे वृत्त होते. या प्रमोदजी म्हणलं मला आमदार व्हायचं, मला खासदार नाही व्हायचं. तेवढे तू कोण चालणार आहे मला आमदार खासदार होते काय म्हणावर आहे, तर खासदार व्हाय उभं राहिलो. तसा बबनराव परभणी ओपन आहे, निवडणुका लय लांब नाहीये, 1.5 वर्ष संपलंय आणि 6 महिने अगोदर निवडणुका होणार आहे. म्हणजे राहिली किती, 3 वर्ष. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुमच्याला शब्द देतो की बबनरावच्या पाठीमागं मी 100% काही संबंधित त्यांच्या बाजूला नाही राहायचं. मला जे नसतील ते बी आमचे सगळे एकत्र करू आम्ही. आणि सांगू आता बबनरावना घोषणा केली तर मला भीती वाटते. बबनराव आता हरी म्हणून मी निवडणुकीला धरण्याची घोषणा केली. तिथे पार्टीला राज्यपाल तुला द्यायला, राज्यपाल झालं तर आमचं ध्यान भाव काही सांगता येत नाही. हरी बोला फोन आला प्रधानमंत्र्याचा, हरी भाऊ क्या चल रहा है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.